तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो होतो वावरात फवारणी मारायला। हे आहे आपलं वावर, बघून घ्या पराठी दाखवतो तुम्हाला एक मिनिट थांबा। तर हे आहे आपलं वावर, आज आहे आपली फवारणी। 4-5 दिवस झाले होते वावरात काही येणं झालं नाही, कारण पाण्यापायी सगळं गेलो होतो। आमच्या तुम्हाला एक आज तुम्ही ब्लॉग तर पाहिला असेल, त्या ब्लॉगमध्येच माहीत असेल आमच्या नदीला आहे पूल, पण पाण्यापायी आम्ही काही इकडे येऊ शकत नाही। आपण सोयाबीन पण लावलं होतं, पण आपल्या सोयाबीनचं तर पुरं मारच खाल्ला, कोणता रोग आला का पत्ता नाही, काही नाही। आपण आलो आता फवारणीवरच। तर आत्ता मित्र आलता आपला साईडच्या वावरात, त्याच्याकडे जायला गेलो तर एवढा मोठा साप दिसला मधात, पुरी माणसाची फाटून गेली। पण बरं झालं तो थांबला नाही, तो चालला गेला सर मला दाखवतो म्हणलं, मग बहुत स्पीडनं चालला गेला। मला भेव लागेल म्हणून मी काही व्हिडिओ घेतला नाही। आता लागायचं आपण आपल्या फवारणीच्या कामाले, की दिवसभरात झालं पाहिजे। ह्या उन्हापायी होते पिसारून जाते माणूस, दिवसभरात झालं तर ठीक, नाही तर दुसऱ्या दिवशी यायचा। पंप घेतला भाऊ पाठीवर, आता करतो आम्ही फवारणी मारणं चालू। आईले वाटते मजाक, काय बाईले वाटते मजाक, कुठून मारू, कोणत्या वरीपासून चालू झालं तेव्हापासून फक्त 2 पंप मारले भाऊ। 2 पंपातच पुरा घाम निघला, एवढं ऊन आहे काय सांगू तुम्हाला। पुन्हा आपल्याला दिवसभर मारायचीच आहे, काय होती का नाही, चक्कर मारल्यावर वाटतं 2 पंपातच पुरा घामा जिक्कर झालं माणूस। एवढूसा हवा सुद्धा नाही, अशी आहे आपली जिंदगी। आहे तर मस्त खाणे, वावरात येणे, काम करणे, घरी जाणे, झोपणे, हेच चालू आहे। जेवण झाल्यावर मित्रांनो 2 पंप मारला। आत्ता जेवण केलं आणि त्याच्यानंतर 2 पंप झाले फक्त मारला। 2 पंपातच पुरा घाम निघला। जेवण झाल्यावर एवढा तराशीतील माराले काही विचारू नका, आणि वरतून हे ऊन, आणि एक तर एक माझी गेली शँडल तुटून। तर वारात तर आपल्या काट्याला काही कमीच नाही, असे काटे रुतले आपल्या पायाले। असं वाटतं का पंप पाठीवरून टाकून द्यावं आणि घरी चाललं जावं, पण काय करते, मारा लागते। इकडलं एवढं वावर झाला, आता इकडलं एवढं बाकी आहे, 4-5 वरी तरी बाकी आहे। व आमची झाली फवारणी खतम, आता बसलो येतं। आता 5 मिनिटांना आम्ही निघतो घराकडं, पुरा घामा जिक्कर झालो माणूस। कास्तकाराचे हाल काही विचारू नका तुम्ही लोक। कास्तकाराच्या भावाला मला रे भाव द्याले तसे कुचकुच करता म्हणा। कोण? आमदार खासदार का भाव द्यायचे का तुम्ही? नाही तर कोण द्या। तर आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करून टाकू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।